कॉफी घेतल्याशिवाय मला तरतरी येतच नाही. कॉफी घेतल्याशिवाय माझं ब्लड प्रेशर नॉर्मल राहतच नाही. कॉफी घेतल्याशिवाय मला अभ्यासच करता येत नाही. तो कॉफीचा थर्मास मला भरूनच पाहिजे असतो. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. माणसाला काहीतरी व्यसन असावं असं म्हणतात काही जण. व्यसन म्हणजे काय होतं हो, ते घेतलं नाही, ती कृती केली नाही तर मला चैनच पडत नाही, अशा गोष्टीला व्यसन म्हणावं. काही जणांना दारूचं व्यसन असतं, गुटख्याचं असतं, तंबाखूचं असतं, चहाचं असतं, कॉफीचं असतं, सगळ्याचं व्यसन असतं. ते मिळालं नाही तर मला चैन पडत नाही, अशी अवस्था जर माझी चहा पिऊन होत असेल तर चहाचं व्यसन आहे असं समजावं. कॉफीचं व्यसन आहे असं समजावं. मी सिगरेट ओढली नाही तर मला संडासला साफच होत नाही, हे सिगरेटचं व्यसन झालं. मी सिगरेटचं, तंबाखूचं समर्थन करत नाहीये, परंतु व्यसन या शब्दात मी कुठे गुंतायचं आणि किती बाहेर जायचं याचा विचार आपण करूया. तसं काही जणांना चहाचं व्यसन, कॉफीचं व्यसन पण असतं. आता कॉफीचं व्यसन लागल्यानंतर नेमका त्रास काय होतो, तर कॉफी घेतल्याशिवाय मला तरतरी येतच नाही. कॉफी घेतल्याशिवाय माझं ब्लड प्रेशर नॉर्मल राहतच नाही. कॉफी घेतल्याशिवाय मला अभ्यासच करता येत नाही. तो कॉफीचा थर्मास मला भरूनच पाहिजे असतो. असं जर असेल तर ती कॉफी तुम्हाला त्रास देणार. आता प्रत्येक वेळेला जरी तुम्ही एक 60 ml 100 ml जरी कॉफी घेतला तरी त्याच्यात तेवढं दूध जातंय. आणि काही जणांना ती कॉफी ब्लॅक कॉफी नको असते, विथ मिल्क हवी असते. मिल्क जरा गडबड करतं. अशी जेव्हा तुम्ही 100 मिली कॉफी पीत जाता आणि दिवसभरात तुमच्या जवळजवळ पोटात लिटरभर दूध जातं. काही स्टुडंट आहेत असे, विद्यार्थी आहेत असे, ते कॉफी पीत पीतच अभ्यास करतात. जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल आणि व्यसन लागायला नको असेल तर काय करायचं, ब्लॅक कॉफी घ्यायची. प्रयोग म्हणून करून बघायला काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, मी ब्लॅक कॉफीचं समर्थन करत नाहीये, परंतु ज्यांना घ्यायचीच असते त्यांनी ती अगदी कमी दुधाची, नुसत्या पाण्यातली, फिल्टर केलेली अशा पद्धतीत घेतली तरी चालेल. कमी साखरेची आणि दूध न घातलेली. दूध घातलं ना की त्याच्यामध्ये थोडंसं असं विरुद्धान्न झाल्यासारखंही होतं. दूध पचायला जड, ते अभिसंधी आहे, त्यामुळे दुधाचे दोष सगळे आपण सांगितलेलेच आहेत. या निमित्ताने सांगून टाकतो की यापूर्वी उपीट आणि शिरा या 2 व्हिडिओमध्ये आपण असं म्हटलेलं की ते दूध घातलं आणि त्याच्यात थोडंसं मीठ घातलं तर चव चांगली वाढते. शिरा आणि उपीट हे आपण रोज खाण्यातले पदार्थ नाही आहेत. तो शिरा किती असणार, त्याच्यात ते दूध कितीसं घालणार आणि त्याच्यात मीठ कितीसं घालणार, हा थोडासा संशोधनाचाच विषय राहतो. अत्यल्प प्रमाणामध्ये असतं, 15 दिवसांनी कधीतरी होतं, त्यामुळे ते फार अगदी विरुद्धान्न वगैरे असेल असे ढोल बडवण्याची काही आवश्यकता अजिबात नाही. तसंच ब्लॅक कॉफी आहे, सकाळी 1 कप घ्या, संध्याकाळी 1 कप घ्या, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु व्यसन म्हणून जर तुम्हाला कॉफी पित असाल तर मात्र तुम्हाला कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. कॉन्स्टिपेशन, तुम्ही जर कधी कॉफी घेऊन बघत असाल ना, तुमच्या लघवीला देखील कॉफीचा वास येतो. 2 तासानंतर 3 तासानंतर जी लघवी करता, म्हणजे ही कॉफी फिल्टर होत होत सगळ्या अवयवातनं पार जाते, मेंदूलाही ती तरतरी आणते. कॉफीमध्ये कॅफीन नावाचं एक केमिकल आहे आणि हे केमिकल तुम्हाला उत्तेजित करतं. सुरुवातीच्या अवस्थेत उत्तेजित करतं आणि नंतर मात्र जी लिथार्जी येते, ती लिथार्जी तुम्हाला पुन्हा कॉफी पिण्यासाठी भाग पाडतं. प्रत्येक व्यसनाचं असंच असतं. म्हणजे चहा असू देत नाही तर गुटखा असू देत, ती एक तलफ तुमची कमी झाली की पुन्हा ती तलफ करण्याची एक ओढ लागत राहते. त्यामुळे ब्लॅक कॉफी जास्ती घेऊ नका. ती अगदी कमी प्रमाणात 30 ml एवढी जर घेतली तर ती तुम्हाला हृदयाला थोडीशी उत्तेजना देण्यासाठी मदत करते. आजारपणातनं बाहेर पडत असताना थोडीशी उत्तेजना येणं अपेक्षित आहे. तिथेही 30 ml कॉफी घोट घोट गरम गरम ब्लॅक कॉफी घ्यायला काही हरकत नाहीये. किंवा खूपच आज दमल्यासारखं वाटतंय, आळसवल्यासारखं वाटतंय, जरा मला अशी एनर्जी यायला पाहिजे, तर ती थोडीशी ब्लॅक कॉफी घ्यायला हरकत नाही. कॉफीमध्ये 2 प्रकार पडतात, एक फिल्टर कॉफी आणि एक काय इन्स्टंट कॉफी, म्हणजे नुसती पावडर टाकली की ती कॉफी तयार होते. साखरही कमी घालायची. थोडीशी ती कडवटपणाकडे जाणारी असते, त्यामुळे ती पित्ताला वाढवते. सगळेच कडू पदार्थ पित्त कमी करतात असं नाही. कारलं आहे, कॉफी आहे, चहा आहे, पित्ताला वाढवतात. पण दूध घातलेली कॉफी जर घेतलीत ना तर ती पित्ताला जास्ती वाढवते असं लक्षात येतं. कॉफी घेतल्यानंतर किंवा कॉफी घ्यायच्या अगोदर निदान अर्धा 1 तास काही दुसरं खायचं प्यायचं नाही. मग कॉफीचा जो अंमल असतो तो तुम्हाला त्याचा अनुभव घेता येऊ शकतो. कॉफी बरोबर बटर बिस्किट असं बुचकळायचं त्याच्यात काही नाही. नुसत्या कॉफीचा सिप घ्यायचा, थंडगार पाऊस कुठेतरी पडतोय आणि गरम गरम कॉफीचा सिप, एक 2-4 घोटामध्ये तो कॉफी संपली पाहिजे. अशी जर कॉफी तुम्ही घेणार असाल तर तो मस्त टाइमपास असतो. टाइमपास म्हणून कॉफी घ्यायला हरकत नाही, व्यसन म्हणून नको, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.